नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 17 फेब्रुवारीला निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते त्याच्याबद्दल मी सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगणारच आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या पद्धतीने निफ्टी बद्दलचे लेवल्स दिले होते आणि आज आपण सकाळी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्यामध्ये सरळ सांगितलं होतं की निफ्टी ह्या झोन पासून वरच्या साईडला एक बाउन्स बॅक देऊ शकते आणि 550च्या वर जर होल्ड केलं तर निफ्टीमध्ये एक बुलिश रॅली येऊ शकते. आहे तसा आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि काल जे आपण सीईची टार्गेट दिली होती तेही वरच्या साईडला आहे तशी दोन्ही टार्गेट पाहायला मिळालेले आहेत. वाटलं तर तुम्ही जाऊन पाहू शकता की सीईचं दुसरं जे टार्गेट आहे तसं जाऊन निफ्टी तिथं थांबताना पाहायला मिळालेले आहे. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला सांगत असतो की आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि युट्यूब चॅनलची लिंक आपण आपल्या बायोमध्ये दिलेली आहे, तिथेही जाऊन जॉईन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका की जेणेकरून मार्केटचे अपडेट तुम्हाला एकाच मराठी चॅनलवर पाहायला मिळतील, जो की आहे आपला ट्रेड विथ आदित्य. चला तर आपण पाहूया उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते. मित्रांनो, ज्या पद्धतीने आज आपल्याला निफ्टीमध्ये एक रॅली पाहायला मिळालेली आहे, उद्या शक्यता आहे की नॉर्मल गॅप अप ओपन होण्याची. जर निफ्टी ह्या झोनमध्ये कुठेतरी गॅप अप ओपन झाली आणि ह्या झोनमध्ये निफ्टी हळूहळू वरच्या साईडला निघून गेली, इथे तुम्ही जर पाहिलं तर 200 EMA येऊन बसलेला आहे 25,738. परंतु 25,738 ते 25,781 हा जो 40 रुपयाचा झोन आहे तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोनचं काम करताना पाहायला मिळणार आहे. ह्या झोनमध्ये जर निफ्टीने एखादी बेरिश कॅन्डल बनवली किंवा इन्व्हर्टेड हॅमर उलटा हातोडा जर बनवला आणि त्याचा जर लो ब्रेक झाला तर आपल्याला सडन खूप मोठं टार्गेट खालच्या साईडला पाहायला मिळू शकतं आणि निफ्टी आपल्याला पुन्हा एकदा खालच्या साईडला पीई टार्गेट 1 पर्यंत येताना पाहायला मिळू शकते, जे की आहे 25,605 रुपयाच्या आसपास. 25,605 सुद्धा जर निफ्टीने ह्याच फ्लो मध्ये ब्रेक केलं तर दुसरंही पीईचं टार्गेट पाहायला मिळू शकतं, जे की आहे 25,552 रुपयाच्या आसपास. 25,552 पासून पुन्हा एकदा निफ्टी वरच्या साईडला बाउन्स बॅक देऊ शकते आणि ह्याच झोन मध्ये पूर्णपणे साईडवेज जाऊ शकते. जर ह्या झोन मध्ये आल्यानंतर निफ्टीने रिजेक्शन नाही घेतलं आणि 25,781 सुद्धा निफ्टीने वरच्या साईडला ब्रेकआउट दिला तर सीईचं दुसरा टार्गेट पाहायला मिळू शकते, जे की आहे 25,821 रुपयाच्या आसपास. परंतु तिथपर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण ह्या स्ट्रॉंग रेजिस्टन्स पासून निफ्टी पुन्हा एकदा खालच्या साईडला डाऊन ट्रेंड देऊ शकते. आपली व्हिडिओ ही एक एज्युकेशन व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने आपल्या अनालिसिस नुसार ट्रेड करणं खूप गरजेचं आहे. जर मित्रांनो तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर आपला मराठी चॅनल ट्रेड विथ आदित्यला भरभरून सपोर्ट करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारायला सुरुवात करा की जेणेकरून मी तुमची उत्तर एकदम चांगल्या पद्धतीने देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा की एक आपला मराठी चॅनल खूप चांगल्या पद्धतीने खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.